काय फेक दिली महाराज प्रमाणाची त्यांनी. असे विद्यार्थी बनलेले गोड गोड पखवाजे महाराज. पण इतके गोड आहे महाराज, आमच्या काळात हे नव्हतं. दोन्हीकडून बी धुमाकून बी नाही पुढीकडून बी नाही. हे गायक ना आम्ही वादक होतो त्या काळात. मी 22 वर्ष मृदंग वाजवलेला आहे. तुमचे वडील ना आम्ही संगत पमादादा मी. त्या काळात आम्हाला दोन्हीकडून नव्हतं. तुम्हाला एवढ्या सुविधा असून बी त्या स्पीकरवाल्याला कडक कर कडक गेन धुमाकड बेज दे इकडून पुन्हा कडक. अहो आमच्या काळात काय महाराज त्या पखाचं त्या सोडून कीर्तन करायला दुरीला मैक होते. जर कधी साहेब वारा आलं ना आणि तो मैक जर इकडे गेला ना तर महाराज बी तिकडं. पखाचा विषयच नाही. तुम्हाला खोटं वाटण योग्य दादा, आम्ही 200 टाळकरी 2-2 पखाचे सांभाळीत होतो. किती बिगर स्पीकरचे गडकऱ्याचे सप्तेराज आहे, टाळकऱ्याचा असा घेरराज आहे. आणि काय महाराज तो नाच जाऊ द्या. आधी इंगळेन मग सगळे आमचे इंगळे दादा राजे त्यांना सुद्धा दोरीलाच माहीत. आता सुविधा लय चांगले. आपला विषय असा चालला होता वाजवणाऱ्याचे प्रकार. आता सध्या लय गोड वाजणारी माणसं महाराज, एकाहून एक बळी गोड वाजणार. नाही तर वाजवणाऱ्याचे प्रकार 3 झाले. मी सतत सांगत असतो, वाजवणं वेगळं, बदडणं वेगळं आणि तिसरं ठोकणं वेगळं. बरं का. चांगला कधी वाजवणारा जर असेल बरं का, हे बसणारे तुम्ही टाळी वाजली म्हणून बोलतो बरं का गुरुजी. चांगला वाजवणारा कधी असेल ना, अहो या अंगात येणं म्हणजे तरी काय, ही तालाची ताकद आहे. कशाची ताकद आहे? इकडे तरुण मंडळ बसलेले, कशाची ताकद आहे? तालाची. किती भारी बँड वाजू द्या, पण त्या बँडवाल्याने जर मुंगळा कधी वाजला, खरं सांगा कसं अंगात गुदगुले होत्या का नाही? तुम्ही कोणते गाणे वाजू द्या, फक्त त्या बँडवाल्याच्या कानात म्हणा आमच्या तरुण मुंगळा मुंगळा. आणि मग एकदा त्याने मुंगळा वाजल्यावर मग बघा ह्या मुंगळ्याची गर्दी. हा 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 हा. हे हसू नका, ही तालाची ताकद आहे. हे तुमच्या लक्षात नसलं आलं ना, तुम्हाला मी तालाची ताकद सांगतो. हे पुढं बसलेले तात्या कुठे आहेत? मी सांगत असतो सतत बरं का. तुम्ही कुस्ती पाहिली का? कुस्ती खेळली पाहिली? पहिलं नाही का कोणी इथं? म्हणजे आपल्याला कुस्ती नाही लावायची. म्हणजे याचा अर्थ असा ते दृष्टांत लक्षात आला पाहिजे. साहेब आता कुस्ती चालू आहे बरोबर, मी तालाची ताकद सांगतो तुम्हाला. दृष्टांत हा सिद्धांत करता असतो. तालाची ताकद सांगतो. असं कडवं धरलेलं आहे, आतमध्ये कोण आहे? हलकीवाला आहे बरोबर आहे की नाही? आणि 2 पहिलवान आहे, बसणारे असे खाली बसलेले कडव धरून सनी. एकदा हलकीवाल्याने टिपरू टाकलं, एक पट दडंग नादडंग नादडंग, लगेच नाही वाजत ते सांगतोय मी. एकदा 1 पट, नंतर 2 पट, नंतर दादा 3 पट आणि नंतर 4 पट. नदरंग 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 नदरंग. असं केलं का? ही हलकी कोणाच्या अंगात घुसायला पाहिजे? बरोबर बोललात. कोणाच्या? पहिलवानाच्या. बसणाऱ्याच्या बिंबीला काही धाका आहे का? जे साईटला बसलेले ते. पण एकदा हलकीवाल्याने 1 पट 2 पट 3 पट 4 पट केलं, कुस्ती लवकर होत नाही. पहिलवानाच्या डोक्यात एकच असतं, कोणती पक्कड टाकायची, कोणता डाव टाकायचा, कोणतं कडवं टाकायचं, आणि पहिलवान कसा चित करायचा. हे कोणाच्या डोक्यात? पहिलवानाच्या. बसणाऱ्याच्या डोक्यात एकच असावा, कोण पडतो त्याने पुढचं डोकं लावू. पण कुस्ती लवकर होत नाही आणि बसणाऱ्याला दम निघत नाही. लवकर न झाल्यामुळं बसणार कसं करतो ते, 1 पट 2 पट 4 पट सुरू झाली का बसणार हातात घालतो असा. खेळणारे खेळते पण बसणार ते बी हातपाय असे थरथर कापून. तुम्ही बघा, अनुभव घेऊन बघा. मी हे सगळं अनुभवातलं बोलतो तुम्हाला. बसणारा कसं करता, आणि जेव्हा मग हात दुसऱ्याच्या इथं लागतो बसणाराच्या, मग शेजारचा म्हणतो आप्पा काय ते म्हणे मी बिंगीत होतो. अरे बिंगीणारे तिथं बिंगीत तू येणार का म्हणते तो. ही कशाची ताकद आहे? तुम्ही टाळ्या वाजल्या म्हणून सांगतो. कशाची ताकद आहे? तालाची ताकद. चला आता हे थांबतो. इथं बसलेल्या माता बहिणी, एक आजी बसलेल्या, त्यांच्याकडे कोणी बघू नका. नागपंचमीचा झोका आपल्याला सगळ्याला माहिती आहे. आमच्या तरुण बहिणी एकदा झोका खेळायला लागल्या ना, अशा स्पीडने झोका खेळतात महाराज. काही पुरी डायरेक्ट त्या झाडाचं पानच तोडून आणतात तोंडात. आजीला झोका खेळता येत नाही, पण आजी त्या झोक्यापाशी अशी उभा राहते. आमच्या बहिणीचा झोका इकडून तिकडं तिकडून इकडं गेला, आणि झोक्याची एकदा स्पीड वाढली. आजीला खेळता येत नाही, पण त्या झोक्याचा ताल आजीच्या अंगात घुसतो. मग तिकडे झोका गेला आणि इकडे झोका आला का आजी अशी करते, अरे होई काय ताल सांगतोय तुम्हाला. ताल ही तालाची ताकद आहे. नाथ महाराजांनी ही ताल तुम्हाला आम्हाला आणून पाहिला, पण नाही महाराज कोणी नाही. आता कोणता झाला? रविवार. सोमवारी काय करतो? अख्खा उघडा होतो. खंडेरायाच्या मंदिरातून आला, अख्खा उघडा होतो. जिथं जागा तिथं तिथं भस्म.
बम भोले कडलं की डायरेक्ट कळशी कळलं की महादेवाच्या मंदिर ते तिकडूनच भोले बाबा म्हणतात इकडे येऊ नको, तू लय देवाकडून आला इकडे येऊच नको. पुन्हा मंगळवार आला का ते देव, बुधवार आला का बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, गुरुवारी 3 शीर 6 हात. म्हणजे आपला एक देवच नाही चित्तात, 8 दिवसाचे 8 देव. नामदेवराय म्हणतात माझ्या चित्तात दुसरा देवच नाही, एकच एक धरीला चित्ती. आणि आम्ही रुक्माई जाबती महाराज म्हणता एक गाऊ आम्ही, आमच्या चित्तामध्ये महाराज म्हणता एकच देव. आणि चित्तात एकच असावा, एक असलं ना माणूस तरत बरं का. चित्तात एक असला ना तो धावून येतो. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. 2 माणसं नाथसागरात गेले, कशा करता? पाहुण्याकरता. पण दोघंही त्या चक्रात अडकले. ते भाऊरा म्हणतात त्याच्यात. आपल्या हिंदू भक्तांनी धावा केला आजच्या देवापासून. संतोषी मा धाव, लगेच तीर्सो, लगेच व्याघ्रावर बसून, लगेच शनिवारच्या देवाला बजरंगबली, लगेच खंडेराया, बंभोले, सगळ्या देवालाची आराधना केली. संतोषी माता निघल्या महाराज. आणि संतोषी माता जवळजवळ येत नाही. तर आपला जो हिंदू भक्त आहे ना, 2 गेलेले पाहुण्यात, एक हिंदू आणि एक मुस्लिम, दोघं गेलेला आपला एकच चालू. संतोषी माता जवळजवळ येत नाही म्हणतो, संतोषी मातेचं काही खरं दिसत नाही. लगे दुसरा देव जवळजवळ येत म्हणजे याचं बी काही खरं नाही. असं म्हणता म्हणता फुगून वर आला. कुठं? पाण्यात फुगून वर आला, नाकात तोंडात पाणी गेलं. पण मुस्लिम भक्ताचं एकाच देवाची आराधना चालू होती, अल्ला धाव, अल्ला धाव. अल्ला आला बी आणि याला घेऊन गेला बी. ह्यो आपला कशामुळे झालंय? चित्तात एक आहे. एक चित्तात जर असेल तर देव येण्याकरता वेळ लागत नाही. तसं नामदेवराय म्हणतात आमच्या चित्तात फक्त एकच होतात. पण साधकांचे मायबाप योग्यांची माऊली ज्ञानोबर आहे. आळंदीवरून पंढरपूरला आले. पंढरीश परमात्म्याच्या चरणार डोकं ठेवलं ज्ञानोबरायाने. आणि ज्ञानोबराय म्हणतात देवा आम्हाला असं वाटतं तुमचं दर्शन करावं आणि तीर्थयात्रेला प्रस्थान करावा. कोण म्हणतं? पुढे बसलेले. संपलं आपलं कीर्तन. कोण? ज्ञानोबराय. ज्ञानोबरायासारखे योगी होणं नाही, ज्ञानोबरायासारखे संत होणे नाही. ज्ञानोबराय जर तीर्थयात्रेची अपेक्षा करतात, बसणाऱ्यांनी करावं का न करावं? काही म्हणतात महाराज कुठे जायची गरज नाही. काय म्हणते ते? तुम्हाला सांगतो, सप्त्याला वर्गणी देणाऱ्याच्या प्रमाण पाठे, कीर्तनाला येणाऱ्याच्या प्रमाण पाठे, कीर्तनाला न येणाऱ्याच्या पाठे, वारी करणाऱ्याच्या पाठे, वारी न करणाऱ्याच्या पाठे. ते म्हणते महाराज कुठंच जायची गरज न लगती सायास. आणि याच्या पुढे तो वेगळंच बोलतो. आम्ही असं ऐकलं होतं कीर्तनात, म्हातारा म्हातारीची जर सेवा करीत असेल तर त्याला कुठंच जायची गरज नाही. कोणाची? आईबापाची नाही, म्हातारा म्हातारीची. पुन्हा काय म्हणतो? तुम्हीच म्हणतात नव्हते सकाळचं काहीतरी, सकळ तीर्थाची ज्ञानोबराय म्हणता रे हो, आई वडिलाची सेवा असेल तर त्याला कुठं जायची गरज नाही. पण ती सेवा कशी पाहिजे? आजच्या तुमच्या आमच्यासारख्यानी म्हणा होई ते. म्हणजे आम्ही बी आलो त्याच्यात. तुमच्या आमच्यासारखे काही पोरं, तरुण पोरं मंदिरापाशी बसतात महाराज, पारापाशी. काही पोरं काय म्हणते, तू काय म्हण गाडी एकदा म्हातारा हाता घालून काढलं शिवाय. दुसरा म्हणतो लय मनातलं बोलला रे तू, लय मनातलं बोलला तू. आज हान उद्या मी हानलाच समजा, तुला मेसेजच आला समजा. अशाने म्हणा होय प्रमाण. अहो आहे खरं ते. आई वडिलांची सेवा असेल तर त्याला कुठं जायची गरज नाही योग दादा. पण ती आई वडिलाची सेवा माझ्या संत श्रेष्ठ रोहिदास महाराजासारखी असावा. रोहिदास महाराजांचा जो व्यवसाय आहे ना ठरलेला, तो चालू होता. सुंदर असा ते व्यवसाय चालू आहे. दाढी आहे, जटा आहे, तिलक लावलेला आहे, पवित्र तुळशीच्या माळा गळ्यात आहे. आणि पुंडलिक राय निघलेले बरं का. दंत हे अभंग आहे ना, शेपक आहे दादा, पण मनाला लय गोड वाटतो. मला काही एवढं म्हणता येत नाही, पण मन प्रयत्न करीत असतो मी. अभंग कानाला लय गोड लागतो, पण संप्रदायाला मान्य नाही. शेपक आहे. पण ते चाललं होतं कुठं? तीर्थयात्रेला. आई बाप बाईल खांद्यावरी आणि पुंडलिक पुढं काशिया
खांद्यावर बायको आहे, ज्याला वाटतं ना तीर्थयात्रा सफल व्हावा. हे आजचं उदाहरण नाही, चराचर भूचर हे येण्याच्या अगोदरचं उदाहरण आहे दादा. हे जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. त्याच्या अगोदर नंतर पांडुरंग परमात्मा पंढरपुरात आले, पुंडलिकराय अगोदर गेले. मग त्यांचा आपण आदर्श घ्यायला पाहिजे की नाही. ज्याला तीर्थयात्रा सफल व्हावं वाटत असेल ना साहेब ताजी, तर त्यांनी बायको कुठे घेतली पाहिजे. याला विनोद समजू नका, हे तुम्ही हसू नका, खरं आहे ते. आणि आई बापाच्या गळ्याला काय बांधली पाहिजे, त्याला कशाला हो म्हणतात तसं नाही ते. नाही तर काही जण म्हणते ना लय भारी सांगितलं राव, मग आता हे तर करायलाच पाहिजे. याला विनोद समजू नका, ही वस्तुस्थिती आहे. खांद्यावर तरणी ताठी धर्मपत्नी आहे, आईवडिलाच्या गळ्याला दोरी आहे. शिवेबद्दल बोलतो, चपलीचा अंगठा तुटला असं महाराज म्हणतात. आमचे बाबा सांगायचे चपलीचा अंगठा तुटला. विचारलं का हो इथं चर्मकार मामाचं दुकान आहे का. एक जण म्हणे आहे का काय विचारत, ती पुढं दिसलेली ते महाराज पुंडलिकराया गेले. खांद्यावर बायको आहे, आईबापाच्या गळ्याला दोरी आहे. रोहिदास महाराजांनी पाहिलं कोण पुरुष असतील हे. खांद्यावर वेगळंच आहे, वयोवृद्ध माणसं आहे, पण शहाणा माणूस डोकं लावित नसतो. आणि जो डोकं लावित नसतो तो शहाणा नसतो. शहाणा माणूस जास्त डोकं लावत नाही. चल बसलेले रोहिदास महाराज म्हणजे काय म्हणता, काही नाही, एक चप्पल घेतली महाराजांनी, एक चूक घेतला खेळा. महाराजचा कार्यक्रम सुरू केला. पुंडलिकरावनी बोलायला सुरुवात केली. माळी भरपूर दिसतात गळ्यात, तिलक लावलेला आहे, कुठे तीर्थयात्रेला. महाराज म्हणले काय बाबा आमचं काही तीर्थयात्रेला जाणं होत नाही, सगळे तीर्थ इथंच आहे. झालं ना महाराज हे बोलणं. चप्पल झाली आणि टाकली खाली, पायात घातली. पुंडलिकरायने ऐका बरं, पायात चप्पल घातली, खिशात हात घातला, नाणं काढलं आणि रोहिदास महाराजांच्या हातात दिलं. आणि आता या शहाण्या माणसाने बोलायला सुरुवात केली. आपण अशा अवस्थेत कुठं चालला. ते मी काशीला चाललो. रोहिदास महाराज म्हणतात भाग्यवान आहात, ज्या मातेनं तुम्हाला जन्म दिला ती माता ही भाग्यवान. भाग्यवान म्हणजे पण बोलण्याची पद्धत काय रोहिदास महाराजांची. दादा आमचं तीर्थयात्रेला जाणं होत नाही, पण तुम्ही काशीला चाललाच आहात तर एक काम करा, मला जो दिलेला पैसा आहे ना तो तुमच्या हातात घ्या. आणि हा पैसा तुम्ही काशीला गेल्याच्या नंतर त्या काशीच्या गंगामयाचं स्नान करत असताना आठवण करा आणि हे नाणं गंगेत टाका. आणि त्यांना सांगा हे रोहिदास महाराजांचं नाणं आहे. ते पुंडलिकरावांनी धर्मपत्नी खांद्यावर घेतली म्हणजे ते बुद्धिजीवी नव्हते अशातला भाग नाही, फार बुद्धिजीवी होते. तुमच्या मनात जे धर्मपत्नीचं ऐकतात ते बुद्धिजीवी नसतात असं नाही, फार बुद्धिजीवी असतात. त्यांनी सांगितलं आत्ताच तुम्ही म्हणले सगळे तीर्थ इथंच आहे, इथंच आहे म्हणता, मग हे नाणं हा पैसा काशीला तुम्ही आमच्याजवळ देतात आणि त्या गंगेमध्ये टाका म्हणता. हे नाही का तुमच्याजवळ इथं हे पाण्याचं साचलेलं, त्याला आपण काठोट म्हणतो, रांजण म्हणतो, फुटल्याला रांजण म्हणतो. तुम्ही येलाच काशी समजा ना. रोहिदास महाराजांच्या मुखातून सहज शब्द निघून गेला, तुमचं म्हणणंच येतं ही बी काशीचे. घेतलं मी पुंडलिकरावने हातात नाणं आणि टाका म्हणे त्या पाण्यात आणि बोलायला सुरुवात केली. ए काशीची गंगा मैया, हे रोहिदासाचं नाणं याचा अंगीकार कर. अहो महाराज पैसा पाण्यात टाकल्याबरोबर माझ्या काशीच्या गंगा मैयानी पाण्याला सुद्धा परिश होऊन नाही दिला त्या नाण्याचा. असा त्या काठोटीतून हात बाहेर काढला आणि वरलीवर असा पैसा पकडला आणि हात अदृश्य झाला. हे पुंडलिकरावनी पाहिलं, पण ते पुंडलिकराव दानवे नाहीत. पुंडलिकराव हे जे होतं ना खांद्यारलं येऊ असंच घेतलं. वा मी म्हणलो फक्त इतक्या जोरात नाही आलं, तीर्थयात्रा झाली असती का महाराज. मी उगा आपला अंदाजी म्हणजे असतो धरलं, फक्त खांद्यारलं घेतलं आणि हळूच खाली ठेवलं. असं असं घेतलं आणि खाली ठेवलं. आणि मग काय केलं पुंडलिकरायाने काय केलं, आपली धर्मपत्नी खाली ठेवल्याच्या नंतर आपलं हे डोकं संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांच्या चरणावर ठेवलं आणि विचारलं महाराज ही गंगा कशी आली. त्यांनी सांगितलं मोठा इतिहास आहे. त्यांनी सांगितलं ही शेंडी आहे, शेंडीला दोरी आहे आणि आतमध्ये पाळणा होता, त्याच्या संत श्रेष्ठ रोहिदास महाराजांचे आई आणि वडील झोपलेले होते. असा जरी खेळा मारला तर झोका दिला जात होता. ज्यांची अशी सेवा आहे महाराज म्हणतात त्याला कुठे जायची गरज नाही. का माऊलीची सेवा कमी होती का. तरीही माऊली तीर्थयात्रेला जाण्याचा अट्टहास करतात. देव म्हणतात ज्ञानोबा आम्ही कुठं म्हणतो तुम्हाला जाऊ नका म्हणून, जा ना. नाही देवा मी इथं कशा करता आलो, असं वाटतं
तुमचं दर्शन करावा आणि आमच्या बरोबर नामदेवरायाला घेऊन जावा. नामदेवरायाचं नाव घेतल्याबरोबर नामदेवरायांनी पळ काढायला सुरुवात केली. त्यावेळेस नामदेवरायाला देव म्हणतात, नामा थांबा. काय म्हणतात माऊली? ते म्हण, देवा तुमच्याशिवाय आपल्याला दुसरा देवच नको, मला कुठे नाही जायचं, तुमच्या बिगर मला करमत नाही. त्यावेळेस भगवान म्हणतात, नामा ज्ञानोबा आणि मी काही वेगळा नाही, तुम्हाला जावाच लागेल ज्ञानोबराय बरोबर. ज्ञानोबराय म्हणजे मीच आहे आणि तूही मीच आहे, तुला जावं लागेल. नामदेवराय म्हणतात, तुमचा आग्रहच आहे, तर मग जातो. मग नामदेव महाराज तुम्हाला मला सांगतात, मी तो कोणता अनुभव सांगतो, या संताकडे या संतांच्या चरणावर डोकं ठेवा, देव भेटेल. कोण्या संत? ते हे निवृत्तीनाथ नामदेव महाराज म्हणतात, मी अनुभवलं. तीर्थयात्रेचा प्रसंग तुमच्या आमच्या पुढे मांडतात नामदेव महाराज. ज्ञानोबरायच्या चरणात डोकं ठेवलं, देव भेटेल. सोपान काका, मुक्ताई, ते लोक म्हणले तसं नका सांगू, अनुभव सांगा कोणाला भेटला म्हणून. ज्ञानोबरायचं दर्शन केलं ना, देव भेटला ना, मग नाव सांगा ना त्यांचं. आता सांगणारे जे अधिकारी होते महाराज, नामदेव महाराज म्हणजे काही तुमच्या आमच्यातले नामदेव नव्हते. नामदेवरायचा अधिकार 2 मिनिटात पाहू. नामदेवरायांनी कीर्तन करावा, विश्वाच्या मालकाने कीर्तनात येऊन नाचावा. प्रमाण दिलं महाराजांनी. नामदेवरायांनी कीर्तन करावा, विश्वाच्या मालकाने कीर्तनात देऊन नाचावं. काशीवरून कबीरदास महाराजांनी श्रोता म्हणून कीर्तनात बसावा. कोणी? अशोक महाराज, कबीरदास महाराज, तुम्ही जसे बसलेत ना तसं श्रोता म्हणून. आणि देवाने नाचत असताना देवाची विधेय अवस्था तयार व्हावा. श्रोता नाम कबीरदास महाराजांनी म्हणावे, देवा तू ज्याच्या कीर्तनात नाचतो ना, जरा स्वतःकडे बघ, काय झालं टाळकरी. नाचता नाचता देवाचा गळा पिता नामदेवरायांनी कीर्तन करावा,
देवाची विधेय अवस्था तयार व्हावा आणि कबीरदासाने सांगावा जरा स्वतःकडे बघा. असे अधिकारी नामदेव महाराज. याच्या पुढे जाऊन सांगू नामदेवरायांनी भजन करावं आणि नामदेवरायाच्या भजनाने लोकांनी एकत्रित यावं आणि आनंद घ्यावा.